देवीचं रूप दिलं जातं। त्या बघा कृष्णाईचं दर्शन झालं आम्हाला। दादाच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आगरी बाईक ट्रॅव्हलमध्ये। आणि आज आलोय हिंगला देवीला भेटायला आम्ही वर्सोवा कोलीवाडा। हे बघा वेसावा गावातील आहेत महिला मंडळ आणि थोडंसं आपल्याला आजच्या उत्सवाबद्दल माहिती देतात। आई हिंगला देवी माते की। आम्ही या सगळ्या खर्डे गल्लीच्या माहेरकरणी आहोत आणि हा हिंगला देवीचा उत्सव दर 2 वर्षांनी येते आणि ही सगळ्यांच्या नवसाला पावणारी, सगळ्यांच्या मनाच्या इच्छा पूर्णारी अशी जागृत देवस्थान आहे। मंगळवारी आईची दर मंगळवारी पूजा होते। तुम्ही सगळ्यांनी या, दर्शन घ्या, तुमची जी मनाची इच्छा असेल ती मागा आणि ती पुरी होल म्हणजे होल। ती पुरी होल तुम्हाला वाट नाही बघायला लागत, ती लगेच पुरी होईल तुमची। आई हिंगलाई माते की। सगळ्यांची पाठ पहिली वारी आज ही कोळी जमातीची परंपरा आहे। कोळी जमातीची परंपरा अशी की सुहासिनीला देवीचं रूप दिलं जातं आणि ह्या देवीची हिंगला देवीची रूप दिलेली बाई महिला भगिनी ही या मंदिरातनं देवीचं रूप धारण करून बाहेर पडते आणि गावाला हे प्रदर्शन करते। ही पहिली वारी त्याला म्हणतात, पहिली फेरी असते। पण दुसरी जी फेरी असते त्या वेळेला एकूण 7 सुहासिनी असतात। मग या वेळेला दुसरी जी सुहासिनी असते काय करते तर अग्निकुंड घेऊन या मंदिरात निघते स्वतः देवी आणि ही देवी निघते आणि देवीला पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने इथे गर्दी केलेली असते। रस्ते पॅक असतात। ती वारी पूर्ण झाली की ते अग्निकुंड घेऊन ती देवी मंदिरात प्रवेश करते। मंदिरामध्ये अग्निकुंड जळलेला असतो, त्या अग्निकुंडामध्ये ते कुंड असतं अग्नीचं, त्यामध्ये टाकलं जातं। अग्निकुंड ज्वाला प्रचलित होतात आणि त्याच्यातनं ती देवी त्या अग्निकुंडातनं चालत देवीकडे दर्शनाला जाते आणि त्या ठिकाणी त्या देवीचं रूप पुन्हा देवीकडे जातं। असा हा गोंधळ उत्सव असतो। आजचा हा गोंधळ उत्सव रात्रभर पार पडल्यानंतर उद्या सकाळी नैवेद्य देण्याची, कोळ्यांची, आदिवासींची, बहुजनांची जी परंपरा आहे तो नैवेद्य दाखविला जातो, दिला जातो। असा हा गोंधळ उत्सव आहे। तुम्हाला देखील तुमची जी चॅनल आहेत जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावी, तुमचा उदो करावा, देवीचा उदो व्हावा आणि सर्वसामान्य माणसांचा या अशा नैसर्गिक विधी परंपरांची माहिती जनसामान्यांना व्हावी। आला तुम्ही देखील मी हार्दिक स्वागत करतो। पहिला वाऱ्या निघतात, खूप बघण्यासारखा कार्यक्रम असतो, बघण्यासारखा सोहळा असतो। पहिला तर माझा पहिला वर्ष आहे आता इकडं आणि हा सोहळा 2 वर्षातनं एकदा येतोय। तर गेल्या वर्षी आपण येऊ नाही शकलो कारण का गेल्या वर्षी सोहळा नव्हता, यंदा आहे। तर यंदा सोहळ्याची पूर्ण मजा घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दादाच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेचच आता हिंगला देवीची आरती पूजा केली जाणार आहे। दर्शन घेण्याची संधी द्यायची आहे। दर्शनाची रांग वेगळी आहे आणि नारेकऱ्यांची रांग वेगळी आहे।
गणपती बाप्पा हिंगला देवीचं पहिलं स्थान होतं, सर्वात पहिलं. मग त्याच्यानंतर मंदिरामध्ये देवीची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, तर हिंगला देवीच्या या पहिल्या स्थानाची थोडी माहिती देणार आहे आपल्याला. तुमचं नाव काय? रमेश. रमेश, सांगा जर आपल्या मंडळीला माहिती देवीबद्दल, हिंगला देवीच्या या पहिल्या स्थानाबद्दल. हिंगला देवी प्रथम म्हणजे पाण्यामध्ये समुद्रामध्ये भेटली. पाण्यातून आणताना माझे मामा होते बुधाजी हिंगले, ते घेऊन आल्यानंतर त्याने थोडा वेळ इकडे ठेवल्यानंतर मग ती सांगितली की तुम्ही की मला इकडे घेऊन जा, रस्त्यावर घेऊन जा, आणि मला तिकडे स्थान पाहिजे, इकडे मंदिर नंतर बांधलं. हां, तर नंतर ते बोलले की नाही, तिला बोलते मला तिकडेच स्थान द्या, म्हणजे वरच्या साईडला रोडला. ते असे गल्ली मंदिर आहे ते स्थान. आता गल्ली गल्लीमध्ये काय लोकांच्या राहण्याचे ठिकाणं नसतात, जागा जमिनी कमी आहे आणि त्यांना राहण्यासाठी जागेचं प्रॉब्लेम होतात. मग ती साईडला मला म्हणजे रोड साईडलाच द्या, जेणेकरून भक्तांचं पण दर्शन होईल, येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व सोयीका व्यवस्थित भेटतील. मग तिथे पण स्थापना करण्यात आली. नंतर मग तिकडे स्थापना केली. बरोबर. हे बघा, नाऱ्याबेऱ्याचं नवस असा पूर्ण केला जातो. दोन्ही पायात असं तार बांधून नंतर ती काढली जाते, एक फेरा मारून, पूर्ण मंदिरापासून पूर्ण गावात फेरा मारून. हे बघा,
देवीच्या मंदिराच्या मागे ते ठेवलं जातं. हे बघा मित्रांनो, जबरदस्त गर्दी आहे, जबरदस्त. आता पहिली वारी येईल थोड्या वेळात, दाखवतो मी तुम्हाला. बघा मित्रांनो, पहिल्या वारीला सुरुवात झालेली आहे. बघा मित्रांनो, आता नारेबेऱ्याच्या वारीनंतर ही पहिली वारी निघाली आहे. त्याला पहिली वारी बोलतात. आणि साक्षात समोर बघा तुम्ही हिंगला देवी. वारीतून सर्वांना
हा हा सगळ्यांचं सगळ्यांचं एक सेकंड हा. सदानंदाचा आई माऊलीचा इंग्लादेवी माते की त्या बघा कृष्णा आहे. कृष्णाईंचं दर्शन झालं आम्हाला. घरी आलो आम्ही भेटायला. सदानंदाचा आई माऊलीचा इंग्लादेवी माते की भोलेनाथ महाराज की महाकाली माते की महालक्ष्मी माते की आई माऊलीचा चाल देवा गौरी माते की इंग्लादेवी माते की महाकाली माते की महासरस्वती माते की महालक्ष्मी माते की माते की जय। आगरी बाई
आवडला. दादा आम्हाला माऊला पण भेटले ना दादा. तर खूप भारी व्हिडिओ असतात, तर तुम्ही तिथं बघा आणि जाऊन फॉलो करा दादाच्या चॅनलला. आणि नवीन नवीन व्हिडिओ आता हिंगदेवीचा पण ब्लॉग येणार आहे ना उद्या येणार आहे हिंगदेवीचा ब्लॉग, तर बघा. तर आरूची पण व्हिडिओ कारण तेव्हा काढलेली माऊली आरू वाशीच्या जत्रेची पण काढलेली मी. आणि खूप भारी भारी व्हिडिओ असतात दादाच्या, तर जाऊन फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू. कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊळ, त्या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊळ, आम्हा कोली लोकांची शान आई तुझं देऊळ, आम्हा कोली लोकांची शान आई तुझं देऊळ. तर थँक्यू. चला गाईज, आता रात्रीचा 1 वाजून गेला आहे. आता आम्ही निघतो घरी जायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंगलादेवी माते की जय.